मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोक येणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीसाठी प्रिपरेशन करू इच्छितात किंवा प्रिपरेशन जे चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये DMRची पदभरती, आरोग्य विभागाची पदभरती असेल, जिल्हा परिषदची पदभरती असेल, महानगरपालिकेची पदभरती असेल, जेवढ्याही गट क गट डच्या एक्झामसाठी तुम्ही येणाऱ्या 2026च्या पदभरतीसाठी प्रिपरेशन करत असाल, त्यासाठी जेही महत्त्वाची डॉक्युमेंट्स, जेही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याकडे काय काय असणं गरजेचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल एक्सप्लेन करेल. मागच्या वर्षीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं आरोग्य विभागाचं, त्यासाठी काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट लागले होते, कुठले एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कशा पद्धतीनं तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कोल्हापूरचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट याच्यामध्ये होते ते इथं आपण डिस्कस करूयात. अशा पद्धतीनं लिस्ट आहे. SSC HSC पदवी, काही पोस्ट आहेत त्या वेगवेगळ्या पोस्टला त्यांचं वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे. आता आपलं डिप्लोमा आहे, B फार्मसी आहे, तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं डिप्लोमाचं किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट लागेल. पदवी आणि पदविका, इथं डिप्लोमा आणि डिग्रीचा उल्लेख केला आहे. पदव्युत्तर तुमचं शिक्षण झालं असेल, तुमच्या पोस्टसाठी ते इसेन्शियल असेल, तर ते सुद्धा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तिथे देऊ शकता. इतर मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, काही पोस्ट 10वी रजिस्टर असतील तर तुमच्या 10वी 12वीच्या ज्या डिग्री किंवा जे मार्कशीट आहे ते तुम्हाला तिथे लागेल. त्याच्यानंतर जात, त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जर आपण कॅटेगरीमध्ये येत असू तर. आदिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट घेत असाल, नॉन क्रिमीमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे सुद्धा एक महत्त्वाचं आणि टाईम बाउंड डॉक्युमेंट आहे, जे की आपल्याला दर 1 का 2 वर्षांनी, त्याचबरोबर 3 वर्षांनी ते रिन्यू करावं लागतं. हे सुद्धा डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील तेव्हा हे डॉक्युमेंट व्हॅलिड डेटमध्ये असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट हे अत्यंत महत्त्वाचे, लक्षात ठेवा. पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड, प्रमाणपत्र आणि लागू असले जातात. पॅरामेडिकलमध्ये आपली, टेक्निकलमध्ये आपले फार्मसी ऑफिसर, स्टाफ नर्स असतील, बाकीच्या टेक्निकलच्या पोस्ट येतात, तर त्याच्यामध्ये आपलं PCIचं लायसन, PPV कार्ड, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे रिन्यूमध्ये किंवा डेटमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्डाची एक झेरॉक्स आणि मूळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. 2 पासपोर्ट फोटो. त्याच्यानंतर ज्या लोकांनी खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अनाथ, माजी सैनिक, EWS फवारणी कामाचा अनुभव व अन्य प्रमाणपत्र त्यांना जर लागू असेल किंवा त्या कॅटेगरीचा त्यांनी जर बेनिफिट घेतला असेल तिथे स्पेसिफिक त्या जागेसाठी, तर ते सर्व त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शासनाने ठेवून दिलेले संगणक अर्हता उत्तीर्ण प्रमाणपत्र, आता हे आपल्याला सध्याच्या घडीला आपल्याकडे नसलं तरी चालेल, तिथं आपल्याला फक्त येस करायची, जॉईन झाल्यानंतर तुम्ही हे सर्टिफिकेट देऊ शकता. त्याच्यानंतर वयोमर्यादेबाबत जन्म नोंद प्रमाणपत्र, SSC प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, त्यामुळे तुम्ही TC देऊ शकता. त्याचबरोबर 10वीच्या समोर तुमची डेट ऑफ बर्थ असते तीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहेत, तर हे ज्याला इसेन्शियल आहे त्यांनी तिथे द्यायचे, त्याचा फॉर्मॅट असतो, तो लिहून तुम्ही तिथे सबमिट करू शकता. अशा पद्धतीचे बेसिक हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आणि बाकीचे काही एक्स्ट्रा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या फाईलमध्ये सध्या रेडी करून ठेवू शकता. महत्त्वाचे टाईममध्ये असले डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही लोकांची फायनलची मार्कशीट आली नसेल तर ते सुद्धा इसेन्शियल फॉर्म भरत असताना PCIचं लायसन होणं आपलं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल या वर्षाचं जेही चालू सध्या वर्ष आहे त्याच्यामध्ये व्हॅलिड तुमचं नॉन क्रिमिनल सध्याच्या घडीला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल किंवा D-फार्मवाल्यांना एक्सपिरियन्स दिलेल्या आरोग्यामध्ये, ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरणार आहे. फक्त डिप्लोमा इन फार्मसीसाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ते एक महत्त्वाचं डॉक्युमेंट, लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं फॉर्मॅट असायला पाहिजे हे खाली दिलेलं आहे, तर हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. त्याचबरोबर यूट्यूबमध्ये सुद्धा बाकीच्या सर्व गोष्टी एक्सप्लेन मी करून तिथं सांगत आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे PV थोरात मराठी. इंस्टाग्रामवर जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत नाही करल्याने यूट्यूबवरती सर्व गोष्टी जे आहेत ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बाकी हे PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल आलेलं फार्मसी कोचिंग, ह्याच्यात तुम्ही शेअर केलेलं आहे. अशाच पद्धतीच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तिथे मला जॉईन करा.